नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंगनं केलेली न्यूजच तशा पद्धतीने होती. इस्रायलनं इराणवर एक बॉम्ब अटॅक केल्याच्या न्यूज सकाळच्या मॉर्निंगमध्ये एकदम पहाटे येऊन मार्केटमध्ये थडकल्या आणि त्याच्यानुसार एशियन मार्केट्स संपूर्ण जवळपास 1.5-2% मायनस गेले. डाव जोन्स फ्युचरसुद्धा 250 ते 300 पॉईंट मायनस दाखवत होते आणि त्या अनुषंगानं आपलंही मार्केट जे आहे ते जवळपास गिफ्ट निफ्टी एक टाईम जवळपास 400 ते 500 पॉईंट मायनस दाखवत होते. पण ॲक्च्युअल मार्केट ओपन होताना मात्र निफ्टी जे आहे ते जवळपास 250 पॉईंट मायनसच्या आसपास ओपन झालं. 21,800 जो महत्त्वपूर्ण सपोर्ट होता त्याच्या बिलो ओपन झाला. पण ओपनिंगनंतरनं मात्र मार्केटमध्ये इमिजिएट शॉर्ट कवरिंग बघायला मिळालं. ओपनिंगच्या लो नंतरनं इमिजिएट मार्केट सकाळच्या लोपासून थोडं सावरलं आणि थोडंसं रिकव्हरी दाखवत क्लोजिंग सेशनपर्यंत एंटायर लॉसेस रिकवर करून एक ट्रेमेंडस तेजी देऊन बंद झालं. जवळपास लोअर लेवलवरून 400 पॉईंटची रिकव्हरी निफ्टीमध्ये आली. 22,200च्या आसपास निफ्टी येऊन पोहोचला. 21,800वरून 150 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये निफ्टी. बँक निफ्टी 500 पॉईंट, सेन्सेक्स जवळपास 600 पॉईंट पॉझिटिव्ह आला. बँक निफ्टीमध्ये सुद्धा लोअर लेवलपासून जवळपास 1000 पॉईंटची रिकव्हरी रॅली बघायला मिळाली आणि ही एंटायर रॅली जी होती ती शॉर्ट कवरिंग रॅली होती. कारण गेले 4-5 दिवस मार्केट कंटिन्यू पडत होतं, रिकव्हरी मिनिंगफुल दाखवत नव्हतं. सिस्टीममध्ये शॉर्ट्स खूप क्रिएट झालेले आणि नेक्स्ट वीक हा एक्सपायरी वीक आहे. प्लस जे विकेंडमध्ये ओव्हर द विकेंड जर काय परत पुन्हा न्यूज रिटेलिएशनची इराणकडून नाही आली तर कदाचित थोडंसं स्टेटमेंटकडे होईल. त्यामुळे मार्केटमध्ये गॅपडाऊन ओपनिंग मिळाल्या जे काही शॉर्ट पोझिशन्स होत्या ते इमिजिएट शॉर्ट्स कव्हर व्हायला सुरुवात झाली आणि ते कंटिन्यू क्लोजिंग बेसिसवर तो मोमेंटम कंटिन्यू राहिला आणि एक चांगली तेजी देऊन मार्केट ग्लोबल मार्केटच्या विपरीत ग्लोबल मार्केट सगळे निगेटिव्हमध्ये आहेत. पण आपलं मार्केट मात्र चांगलं क्लोजिंगला रिकव्हरी देऊन बंद झालं. ओव्हरऑल मार्केटमध्ये आज शॉर्ट कवरिंगचाच कंटिन्यू दिवसभर जे आहे तो शॉर्ट कवरिंगचाच दिवस राहिला. संपूर्ण दिवसभर मार्केटमध्ये शॉर्ट्सच कवर होत राहिले. उद्या नेक्स्ट वीकसाठी सोमवारी थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. कारण इराणनं ज्या पद्धतीनं इस्रायलनं इराणवर अटॅक केला आहे, इराणकडून काही काउंटर जर भूमिका घेतली गेली आणि काही अटॅक्स केले तर मार्केट सोमवारी परत खाली येऊ शकतं. असं मला वाटतं. गॅपडाऊन ओपनिंगसुद्धा बघायला मिळू शकतं. आणि जर का तसं झालं नाही, थोडं शांत राहिलं वातावरण, तर मात्र मला वाटतं कदाचित मार्केट्स मोमेंटम पॉझिटिव्ह ठेवतील. ते आपल्याला ओव्हर द विकेंड कशा पद्धतीनं इराण आणि इस्रायल युद्धामध्ये जे काही युद्धाची सुरुवात होऊ शकते त्या डेव्हलपमेंट्सवर ओव्हर द विकेंड शनिवार रविवार लक्ष ठेवलं पाहिजे. त्यावर आपल्याला सोमवारचं ओपनिंग बघायला मिळेल. पण टेक्निकल लेवल्स बघायचं झालं तर निफ्टीमध्ये 22,250 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. लोअर लेवलला 22,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट ॲक्ट होऊ शकतो. सोमवारी जर न्यूज ब्रेक काही नसतील वॉरला घेऊन तर निश्चित मला वाटतं 22,250 निफ्टीला स्ट्रॉंग रेजिस्टन्स असेल. लोअर लेवलला 22,000 स्ट्रॉंग सपोर्ट असेल. जर काही युद्ध भडकण्याची चिन्ह आली तर मार्केट परत पुन्हा आजच्यासारखं गॅपडाऊन ओपन देऊ शकतं. बँक निफ्टीमध्येही सिमिलरली 47,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 27,500च्या आसपास बंद आहे आणि हायर साईडला 47,800 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. त्यामुळे हायर लेवल बँक निफ्टी 47,800, लोअर लेवलला 47,000. मग ओव्हरऑल या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेडिंग करू शकता. मार्केटमध्ये अनपेक्षित इस्रायलकडून हल्ला झाला इराणवर, त्यामुळे मार्केटचे सेंटिमेंट्स ग्लोबली सगळीकडे खराब झाले. त्यामुळे येणारे 2 दिवस जे आहे ते मार्केटच्या युद्धाच्या डेव्हलपमेंट्सवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर कोणत्याही परिस्थिती युद्धजन्य बनली तर मार्केट्स परत पुन्हा खाली येऊ शकतील असं वाटतं. ओव्हरऑल NSEमध्ये आज 900 शेअर्स वाढले. 990 त्या बाजूला 1216 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 29 शेअर्स वाढले, त्या बाजूला 21 शेअर्समध्ये पडत झाले. बऱ्यापैकी वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे पण NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त असते. सेक्टर इंडिसाइजमध्ये आज IT आणि फार्मावर दबाव राहिला. IT काल इन्फोसिसचे रिझल्ट्स आले. रिझल्ट्स बऱ्यापैकी ठीकठाक होते पण बऱ्यापैकी एस्टिमेट्स जे होते ते मिस झालेले. पण तरीही मार्केट स्टॉक जो आहे तो चांगला लोअर लेवल रिकवरून फ्लॅट बंद दिला. त्यामुळे ITवर दबाव राहिला. फार्मा सेक्टरवर दबाव राहिला. बाकी अदर सेक्टर्स बँक्स, मेटल आणि ऑटो, FMCG या सेक्टर्सने रिकव्हरी रॅली जी आहे ती लीड केलेली आपल्याला बघायला मिळते. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स मायनस आहेत अजूनही 0.5 ते 1%च्या आसपास. डाव फ्युचर्स जे आहे ते 60 पॉईंट मायनस आहे. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्सवर अजून दबाव आहे. पण बघणं गरजेचं की ओव्हर द विकेंड शनिवार रविवारपर्यंत युद्धावरती इस्रायल आणि इराण या इश्यूवर काय न्यूज डेव्हलपमेंट्स होतील त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि ते अकॉर्डिंगली न्यूज पॉझिटिव्ह असेल तर मे बी पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ. पण जर काही न्यूज निगेटिव्ह असेल तर आपण निगेटिव्ह स्टार्ट आजच्यासारखं घेऊ शकतो. तर बघूया सोमवारी मार्केट्स कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.